Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. पैशांच्या बदल्यात स्वस्तात सोने दिले आणि 5 जणांनी एकाला 3 लाख रुपयांचा गंडा घातला. संशयित आरोपींनी दिलेले दागिने 3 महिन्यातच काळे पडले आणि फसवणूक झाल्याची खात्री झाली. दिलेले पैसे परत मागितले, पण संशयितांनी पैसे न दिल्याने धरेप्पा राजू हडपद, राज सुदीप कॉम्प्लेक्स, होटगी रोड, सोलापूर यांनी 5 जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांत फिर्याद दिली. 12 नोव्हेंबर 2025 रोजी धरेप्पा यांना राजू चांद शेख, सारिका जगन्नाथ मोरे, अवधूत रामचंद्र माळी, सुरेश बळीराम मुळे व इसाक चांद पठाण यांनी हौसेने पैसे मागितले. ओळखीमुळे धरेप्पा यांनी त्यांना पैसे द्यायचे मान्य केले. त्या बदल्यात संशयितांनी त्यांना 3 तोळ्याचे लॉकेट दिले आणि 2 लाख रुपये घेतले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा 1.5 तोळ्याचे लॉकेट दिले आणि 1 लाख रुपये घेतले. त्यातील 54,000 रुपये परत दिले, पण बाकीची रक्कम त्यांनी परत दिली नाही. तत्पूर्वी संशयितांनी दिलेले दागिने धरेप्पा यांनी काही दिवसांनी पाहिले. त्यावेळी ते काळे पडले होते. त्यांना संशय आल्याने दोन्ही लॉकेट घेऊन धरेप्पा सराफाकडे गेले. त्यावेळी ते बनावट असल्याचे सराफाने सांगितले. त्यावर धरेप्पा यांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा शहर गुन्हे शाखेकडून करण्यात आली. त्यानंतर 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी ग्रामीणमधील असून सध्या ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील संशयित आरोपींनी यापूर्वी देखील अशी फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत.